मार्च 2018 पासून राज्यात सिंगल यूज प्लास्टिक उत्पादनांवर बंदी घातल्यानंतर देखील सध्या मोठ्या प्रमाणात थंड आणि गरम पदार्थ विकताना 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकयुक्त कागदी कप आणि सिंगल यूज प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे कॅन्सरसारख्या असाध्य आजारास स्वतःहून आमंत्रण देत असल्याने शासनाचे आदेश धाब्यावर बसवून प्लास्टिक आणि बिस्फेनॉलने बनवलेल्या कागदी कप वापरास बंदी घालावी याकरिता इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संघाच्या वतीने श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी घोलप यांना निवेदन देण्यात आले। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष असलम बिनसाद यांनी प्लास्टिकचे मायक्रोकण असलेल्या सिंगल यूज कप वापरामुळे कॅन्सर, ब्रेन ट्यूमर यासह इतर गंभीर आजार कसे होतात याबाबतचे विविध वैद्यकीय अहवालांद्वारे निदर्शनास आणून देत श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या सिंगल यूज प्लास्टिक आणि कागदी कप वापरा यांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली। यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलम बिनसाद, सलीम खान पठाण, जयेश सावंत, रवींद्र असणे, एडव्होकेट शेळके, सय्यद एजाज, मयूर पिंपळे, संदीप आसणे, कासम शेख, विजया बारसे, रियाज खान पठाण, अमोल शिरसाट, अजिंक्य पटेकर, इनायत आतार, राजेंद्र सूर्यवंशी, आल्ताफ शेख, अकबर शेख, कचरू लोहकरे, शोएब शाह, अखिल सुनाभाई शेख, आमोल साबणे, इमरान शेख, गणेश ताकपेरे, शफीक शेख यासह जिल्ह्यातील विविध इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियाचे पत्रकार संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।